परभणीमध्ये विधी विद्यालयात शिकणाऱ्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये असताना हत्या झाली आणि त्याचबरोबर बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचीही निर्गुणपणे हत्या करण्यात आली, ज्याचा मास्टरमाइंड अजूनही बेपत्ता आहे। या सगळ्या गोष्टींचा छडा कुठेतरी लागला पाहिजे। त्याचबरोबर परभणीमध्ये जी काही हत्या झाली आहे सोमनाथ सूर्यवंशी याची, त्यांचे मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड हा पकडला गेला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। या मागणीसाठी आज या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून मोताळा येथे तहसील कार्यालयावर खूप मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर अमित शहा यांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये वक्तव्य केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं हे वक्तव्य आहे आणि त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणण्याची फॅशन झालेली आहे, अशा पद्धतीने अमित शहा बोलतात। परंतु आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छिते या देशाच्या गृहमंत्र्यांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पॅशन आहेत। या देशातल्या जनतेचे ते प्रेरणास्थान आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजे, नाहीतर अमित शहांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही, परंतु महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हणत असताना मला असं वाटतं की या महाराष्ट्रातली जनता आता मुख्यमंत्र्यांना सवाल विचारते की या महाराष्ट्रातली ही हत्याकांड कधी थांबतील। कशा संदर्भात मोर्चा काढला, काय मागण्या आहेत तुमच्या? सोमनाथ सूर्यवंशी या मागासवर्गीय एका भीमसैनिकाला पोलिसांनी मारहाण केली आणि त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला। आमचं म्हणणं असं आहे, मोर्चाचं नियोजन याच्यासाठी केलं आम्ही की सोमनाथचा जो खून केला पोलिसांनी दुर्गुण, पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथच्या परिवाराला 1 कोटी रुपये सहाय्यक अनुदान मिळालं पाहिजे, म्हणजे त्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि त्याच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि सोमनाथवर ज्या पोलिसांनी हल्ला चढवला, त्याचा खून केला, त्या सोमनाथच्या मारेकऱ्यांना, त्या पोलिसांवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। या संदर्भात आम्ही मोर्चाचं आयोजन केलं आहे। आज आमच्या मोताळा तालुक्याच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या वतीनं या तहसीलवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं कारण असं आहे की सोमनाथजी सूर्यवंशी यांची जी पोलीस कस्टडीमध्ये निर्गुण हत्या झाली, त्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, त्यांच्या घरच्या मंडळींना आर्थिक मदत मिळावी व शासन स्तरावर त्यांना नोकरी मिळावी यासाठी आहे। आणि संतोष देशमुख या तरुण सरपंचाला निर्गुणपणे त्यांचासुद्धा खून करण्यात आला आहे। त्यांच्या आरोपींनासुद्धा शासन व्हावं व त्यांच्या आरोपींना शासन व्हावंच, परंतु त्यांचा मास्टरमाइंड जे आहे त्यांनासुद्धा शासन व्हावं या मागणीसाठी सर्व तालुक्यातली मंडळी आली आहे।
आमच्या मोताळा तालुक्यातसुद्धा एक घटना झाली आहे. आमच्या धामंगा देशमुखचा एक तरुण संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू झाला आहे. मीडियाच्या मार्फत त्या बऱ्याच बातम्या देण्यात आल्या की संशयास्पद मृत्यू आहे, परंतु आजपर्यंत त्यांच्या घरच्या मंडळींना न्याय देण्यात आलेला नाही आहे. त्या तरुणाच्या मृत्यूची सुद्धा चौकशी व्हावी ही मागणीसुद्धा आजच्या या निवेदनाच्या वतीनं करण्यात येत आहे. मोताळा तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावर जो बौद्ध बांधवांचा, आंबेडकर विचारांच्या लोकांचा, संविधानप्रेमी लोकांचा जो मोर्चा आलेला आहे, या परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केलेल्या आमच्या सूर्यवंशीच्या मारेकरी जे पोलीस आहेत त्यांच्यावर 302 कलम दाखल झाली पाहिजे. तसेच संसदेमध्ये जे गृहमंत्री आहेत त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि सर्वांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे.